गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी। यस्मिन् जातं जगत्सर्वं यस्मिन्नेव प्रलीयते येनेदं-धार्यते चैव तस्मै ज्ञानात्मने नमः। योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। कुण्डलीकवरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। अधिष्ठानावर विराजमान भगवान मंगलमूर्ती पंढरीनाथ आदिशक्ती भगवती रुक्मिणी माता यांच्या श्रीचरणांना वंदन। सकल स्थानीय देवतांना वंदन। सकल सत्पुरुष संतांना वंदन आणि उपस्थित असणारे आपण सर्व भाग्यवंत श्रोता बंधू भगिनी आपणाला सप्रेम अभिवादन। आजच्या शुभ सायंकाळी थोडा वेळपर्यंत तत्वचिंतनाचा प्रयत्न आपण सर्वजण मिळून करू। मी थोडंसं प्रतिपादन करून चिंतन करीन, त्याचबरोबर आपण श्रवण करून चिंतनच करावं। श्रोता वक्ता दोन्ही पक्षामध्ये जेव्हा चिंतन होतं, माऊली म्हणते दोन्ही पक्ष पाहित उद्धरती। नुसता वक्ता फारच छान बोलतो, सांगतो, उपदेश करतो, ज्ञानी आहे, विद्वान आहे, संत आहे, सगळं आहे, पण नुसत्या वक्त्याच्या एवढ्या सद्गुणांनी उद्धार नाही होत। वक्त्याला काहीच येत नाही, श्रोते मात्र सगळे विद्वान आणि भक्त आहे, तरी उपयोग नाही। चिंतन सहनाववतु सहनौ भुनक्तु सहवीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। शांतीपाठ सांगतो। आपल्या नरजन्माच्या सार्थकासाठी, जीवाच्या उद्धारासाठी दोन पक्ष इथे काम करायला बसले। एक पक्ष श्रोत्यांचा आहे, दुसरा वक्त्याचा आहे। या दोन्ही पक्षांनी एकच सद्विचार, एकच सत्कार्य सोबतीने करायचं आहे, सहकरण्याचं आहे। कोणत्याही एका बाजूला सर्वश्रेष्ठता असून उपयोगी नाही। वेदोपनिषदात एवढं वाङ्मय जे निघालं आहे ते वक्ता सांगतो आणि श्रोता ऐकतो।
वक्त्याने सांगितल्याशिवाय श्रोता ऐकू शकत नाही, आणि ऐकणारे श्रोते असल्याशिवाय वक्ता बोलू शकत नाही. अधिक महत्वाचं कोण आहे? एकाच वेळी दोघं सारखेच महत्वाचे आहे. म्हणून शांतीपाठ म्हणजे आपल्याला सर्व त्रासातून मुक्त करणारी व्यवस्था ज्या वचनांमध्ये आहे ती वचने शांतीपाठ असतात. त्याच्यामध्ये सहशब्द वापरला आहे. लोक भोजनाच्या वेळी म्हणतात, सोबतीने आपण सर्वजण भोजन करू. तिथे अन्न खाणे या अर्थाने नाही भोजन शब्द. त्या ठिकाणी सगळे पारमार्थिक भोग आपण सोबतीने घेऊ. आपण एकत्रित अभ्यास करू. गुरु शिष्य सोबतीने हे करतात. सहनाववतु, आपण एकमेकांचं रक्षण करावं. दोघांनी एकमेकाचं रक्षण करावं आणि परमात्म्याने दोघांचं एकाच वेळी रक्षण करावं. तेव्हा चिंतनाचा, अभ्यासाचा कार्यक्रम यशस्वी होतो. या समाजामध्ये, या सभेमध्ये आता निर्विघ्नपणे विचार होईल याची व्यवस्था परमात्म्याने करावी अशी ही प्रार्थना. हा शांतीपाठ प्रार्थना आहे. भौतिक बाजूने संरक्षण असावं, आंतरिक बाजूने असावं, बाह्य असावं, बौद्धिक संरक्षण असावं. किती प्रकारे संरक्षण पाहिजे? आपल्या न कळत आता जर आभाळ आलं, गडगडाट सुरू झाला, विजा चमकायला लागल्या, पाऊस कोसळायला लागला, आपण भिजत नसलो तरी चिंतनातलं लक्ष विचलित होतं. लक्षात घ्या, हे भौतिक दृष्टीने या पावसाच्या वादळाच्या रूपाने विघ्न आलं. अभ्यास करताना असं भौतिक विघ्न नाही. पाऊस आला, धरणीकंपच झाला, विघ्न. भौतिक बाजूने आपल्या अभ्यास प्रसंगी अशी विघ्ने येऊ शकतात. आपलं वैयक्तिक काही नाही, एकदमच काहीतरी भयंकर तब्येत बिघडली, पोटच दुखायला, गडबडायला होतोय, एकाच व्यक्तीला त्रास होतोय, पण जमलेल्या सगळ्या व्यक्तींचं लक्ष विचलित झाल्याशिवाय राहत नाही. हे वैयक्तिक बाजूने आहे, ते निसर्ग भौतिक बाजूने आहे. काहीतरी कारणामुळे चित्तामध्ये एखादी चिंता उत्पन्न झाली तर वक्ता सुसंगत बोलू शकत नाही. श्रोत्याच्या चित्तात एखादी चिंता, व्याकुळता कशाने निर्माण झाली तर वक्ता बोलतो, त्याचा अर्थ त्याला उमजत नाही, तो त्याचं ग्रहण करू शकत नाही. अशी चिंतेची अनेक कारणे वक्त्याकडून आहे, श्रोत्याकडून आहे. श्रोते सगळेच आरोग्य संपन्न, छान शांत चित्त. वक्त्याचीच तब्येत बिघडली, चिंतनाचं काय होईल सांगा? वक्ता खूपच चांगला आहे, श्रोत्यांचं काही बिघडलं. म्हणून उभय पक्षी संरक्षण असावं लागतं. म्हणून शांतीपाठाने वक्ता आणि श्रोता यांना सोबत वागवते. कोणाच्या मोठेपणाचा विचार याच्यात नाहीये, दोघांच्या मोठेपणाचा विचार आहे. म्हणून वक्ता स्वतःला फार मोठं समजतो. जसं आता परिचय करून देणाऱ्या वक्त्याला फारच गौरवलं, ते विसरून जायचं. तो आपला आजचा विषय नाही. एका बाजूची प्रौढी कोणत्याही प्रकारे सार्थक करीत नाही. उभय पक्षी, दोन्ही पक्ष उद्धरती, हे व्हायला पाहिजे. एकाच वेळी दोघांचं संरक्षण परमात्म्याने करावं अशी प्रार्थना आहे. मुद्दा सुरू झाला होता, आपण दोघं मिळून चिंतन करू.
या चिंतनातून एखादा हितावह अर्थ आपल्याला प्राप्त होईल आणि तेवढा प्राप्त झाला तर आयुष्यभर तेवढा जपायचा आणि त्याप्रमाणे आपण वागायचं. समर्थोपासक मंडळाने आयोजित केलेली प्रवचनमाला आहे. समर्थोपासक मंडळाच्या कार्याबद्दल मला अभिमान आहे आणि एक प्रवचनमाला आयोजित केली आहे की ह्या मंडळाचं एक महान कार्य आहे अशी मी नोंद घेते. सगळ्या श्रोत्यांच्याकडे पाहून आनंद होतोय. सगळे कसे प्रफुल्लित आहेत. जिज्ञासू चेहऱ्यावर जिज्ञासा लक्षात येते. ही जिज्ञासा आपल्याला आयुष्यात तारक ठरणार आहे. एकच फक्त विनंतीपूर्वक सूचना करते, आपण ऐकण्याच्या अधिकाराचे आहात. ते जे ऐकलं त्याप्रमाणे आचरणाचे अधिकारी आपण व्हावं असं समर्थ रामदासांनी आणि परमात्म्याने आपलं शुभचिंतन करावं एवढी प्रार्थना करते. विषयाकडे वळते. प्रवचनमालेत चिंतनाचा विषय निवडलेला आहे ज्ञानेश्वरी ग्रंथातील श्री सद्गुरु महात्म्य. एखाद्याचं महात्म्य सांगायचं म्हणजे त्याच्या आमच्या सद्गुणाचं वर्णन करावं तेवढं पुरेसं नाही. त्यांनी केलेल्या कार्याविषयी ओळख करून घ्यावी आणि तसं कार्य सद्गुरूंनी आपल्या जीवनात करावं अशी आपण प्रार्थना पण करीत जावी. श्री गुरु महिम्याच्या बद्दल, सद्गुरु महात्म्याबद्दल आपण ह्या मालिकेत 5 प्रवचनामध्ये विचार करणार आहोत. आपण मोठ्या ज्ञानेश्वरीतलीच एक ओवी म्हणून प्रारंभ करीन. श्रोत्यांच्या बद्दल माऊली बोलते. प्रभो तुम्ही महेशाची या मूर्ती आणि मी दुबळा अर्चितसे भक्ती. तरी बोल तरी गंगावती तरी स्वीकाराल की. एक तर ज्ञानोबांचे सद्गुरू श्री निवृत्तीनाथ आहेत. ते महादेवाचे अवतार आहेत म्हणून ते गुरूंच्या बद्दल बोलतायत असं समजू आपण. प्रभो तुम्ही महेशाची अमूर्ती आणि सगळे श्रोते शिवरूप आहे अशी भावना करून वक्ता जेव्हा बोलेल तेव्हा तो सर्व श्रोत्यांची आपल्या वाणीच्या द्वारे पूजा करू शकेल. असा श्रोत्यांच्या विषयीचा श्रोते भगवत रूप आहे अशी भावना जेव्हा वक्ता करतो तेव्हा परमात्मा त्या वक्त्यावर कृपा करतो आणि त्याच्या कृपेने वक्ता काही योग्य ते बोलू शकतो. आपण सगळे महेशाची या मूर्ती, आपण शिवस्वरूप आहात असं समजून श्रोत्यांना ज्ञानोबा माऊली वंदन करतात. बरं, ज्ञानोबा माऊली स्वतःला फार मोठं नाही समजत. महादेवाची पूजा करायची. महादेवाच्या पूजेत सर्वात महत्वाची वस्तू बेलपत्र आहे. काही भागात बेलाची झाडे नाहीयेत. उदाहरणार्थ काही वर्षापूर्वी द्वारकेलाच बेलाची झाडे नव्हती. आता माहित नाही मला या 25 वर्षात काय आहे, पण मी तेव्हा गेले तर बेलाचे झाडे नाही. द्वारकाधीशाच्या मंदिरात एक बोर्ड लावलेला आहे. दरवाजातून शिरल्याबरोबर महादेवाचं मंदिर आहे आणि तिथे फलक लिहिलेला आहे, या महादेवाचं दर्शन घेतल्याशिवाय द्वारकेची यात्रा पूर्ण होत नाही. म्हणून तिथे महादेवाचं दर्शन घ्यायला जायचं ठरवलं. फुलवाले पुष्कळ होते. बेल घ्यावा म्हटलं. ते बेलच नाही दुकानात, पण काहीतरी पाने होती. केव्हा केव्हा चंदनाची पाने बिल्वपत्रासारखी असतात
आणि गंगावती म्हणजे आणखीन एक झाड आहे. त्या झाडाची पाने बेलासारखी आहेत. तिथे ती गंगावती ते झाड होते आणि त्याचाच पाला बेल म्हणून लिखत होते. तो प्रसंग लक्षात घेऊन ज्ञानोबा दृष्टांत देत आहेत. तुम्ही महादेवाच्या मूर्ती हा श्रोते हो, मी तुमची पूजा करायला आलोय, पण माझ्याजवळ बिल्वपत्र नावाची वनस्पती नाहीये. माझ्याजवळ ती निर्गुंडीचा पाला म्हणजे गंगावती माझ्याजवळ आहे. बेलाच्या पुढे तुच्छ आहे ते झाड, पण त्याच्याऐवजी ते वापरतोय मी, म्हणून मी बेल भावनेने हे आत्म्याला वाहतोय. याचा आपण माझ्या भावनेचा विचार करून स्वीकार करा. तरी स्वीकाराल. फार वेदांताची उत्तम भाषा ऐकायला, सिद्धांत समजावून घ्यायला आपण उपस्थित आहात, पण माझे शब्द तितक्या मोलाचे असतील असं गृहीत धरून बसू नका. जसे असतील तसे आपण स्वीकाराल याची खात्री ठेवून आपण बोलूया. सद्गुरु महिमा शिकणार आहोत, त्याचं प्रास्ताविक. परमात्म्याने सृष्टी निर्माण केली. आपण पाहता ही सगळी सृष्टी, पृथ्वीवरचे सगळे देश पाहतो आपण. चतुष्पाद प्राणी आहेत, त्याच्यामध्ये रान जनावर आहेत, गावठी जनावर आहेत, पाळीव प्राणी आहेत. चतुष्पाद प्राणी आहेत, उडणारे पक्षी आहेत, सरपटणारे प्राणी आहेत, दोन पायावर चालणारे आपल्यासारखे माणसं आहेत. आपल्याला सर्वांना नर म्हणतात. ज्यांच्या नरपणाबद्दल शंका आहे त्यांना वानर म्हणतात. विचारपूर्वक वागतात ते नर आणि विचाराशिवाय गडबड करीत राहतात ते वानर. मग आता आपण विचारपूर्वक वागत असू तर आपण नर शब्दाला पात्र असेही निर्माण केले. माणसामध्ये निर्बुद्ध माणसं आहेत, मतिमंद आहेत, तल्लख बुद्धीचे आहेत, प्रेमळ आहेत, दुष्ट आहेत, परोपकार करते आहेत, दुसऱ्याचं वाटोळं करणारे आहेत. अशा विविध प्रकारच्या प्राण्यांची आणि याहून अधिक प्रकारच्या वनस्पतींची ही सृष्टी आहे. फार पाणी आहे, समुद्र रूपाने असेच मोठाले पर्वत आहेत हिमालयासारखे. अशी संपूर्ण सृष्टी परमात्म्याने निर्माण केली, करायची ठरवले आणि त्याने विचार केला एवढं सगळं निर्माण करू, यात जर काही शिस्तच नसली तर एवढ्या प्रजेचं काही कल्याणच होणार नाही. ही शिस्त ती निर्माण केली पाहिजे. शिस्तीची व्यवस्था प्रथम करायची आणि सृष्टीची निर्मिती नंतर करायची असं त्यांनी ठरवलं. त्या प्रवचनाला श्रोते येणार आहे, त्यांनी रीतसर नियमाने शिस्तशीर बसावं, सगळ्यांना श्रवण सुखाने करता येईल असं व्हावं. ही व्यवस्था श्रोते येण्याच्या आधीच आयोजकांनी केली आहे का नाही सांगा. श्रोत्यांची गर्दी सुरू झाली ना आता हे खुर्च्या आणायला बाजारात गेले असं नाही जमत. लाऊडस्पीकरची व्यवस्था भाषण सुरू होण्याच्या आधी पाहिजे. आपल्याकडे जेवायला कुणाला बोलावलं तर जेवणाचे काय पदार्थ करायचे याची तयारी जेवणाला आल्यावर सुरू नाही करायची, आधीच करून ठेवायची. अन्न आधी शिजवून ठेवायचं, ते आल्यावर वाढायचं. थोडक्यात जेवढं अनुशासन आहे
हे प्रत्यक्ष ते वापरणारे जे आहेत त्यांच्या पूर्वी असायला लागतं, असं परमात्म्याने ठरवलं. म्हणून या संपूर्ण प्रजेचं नियोजन, आयोजन, प्रशासन, शासन या सगळ्याची व्यवस्था करण्यासाठी परमात्म्याने प्रथम 3 खाते निर्माण केली, डिपार्टमेंट्स 3 तयार केले. त्या 3 खात्यांमध्ये अधिकारी निर्माण केले आणि त्यांच्याकडे एक एक कामाचा विभाग सोपवला. हे सगळं आता तुम्ही व्यवस्थितपणे चालवा. आता मी प्रजा निर्माण करीन आणि या शिस्तीने आपण आता संपूर्ण सृष्टीचा कारभार चालवा, असे अधिकारी नेमले. ती 3 खाती कोणती कोणती केली? एक कर्म विभाग तयार केला, एक डिपार्टमेंट कर्माचं केलं, दुसरं ज्ञानाचं केलं आणि तिसरं आरोग्य खातं तयार केलं. कर्माचा, दैनंदिन जीवनात जगण्याचा, खाण्यापिण्याचा असा एक जो विभाग आहे, तो विभाग सोपवला देव नावाच्या अधिकाऱ्यांकडे. इंद्र, चंद्र, वरुण, अग्नी हे सगळे देव, त्यांच्या हाताखालच्या सगळ्या देवता निर्माण करून जगाच्या खाण्यापिण्याची व्यवस्था तुम्ही पहा, त्यांच्या राहण्याची व्यवस्था पहा, ते जीवनात प्रगती करतील, विकास करतील याची व्यवस्था पहा. कोणाचा कोणाला उपद्रव होणार नाही आणि सगळे एकमेकाला सांभाळून राहतील अशी व्यवस्था देव तुम्ही पहा. परमात्मा म्हणजे ईश्वर आपल्या सगळ्या त्या अधिकाऱ्याशी देव म्हणून बोलत आहे. खायप्याची खूपच छान व्यवस्था झाली. अभ्यास वर्गाला लोक जातात, खूप जण त्यांनी फार अभ्यास वर्ग केले. विचारावं कसा झाला अभ्यास वर्ग, ते सांगतात जेवाय खायची सोय इतकी छान होती. अभ्यास वर्गामध्ये महत्वाचं काय आहे? एकही म्हणत नाही की अभ्यास खूप छान झाला, फार छान शिकवलं, वक्ते फार चांगले होते, हे बोलतच नाही. अगदी रोज वेळेवर चहा होता, सकाळी रोज वेगवेगळा नाश्ता खायचा उदार असायचा. भोजन अगदी ठरलं म्हणजे 12:30ला पंगत बसवायचीच त्या लोकांनी. काय नियोजन केलं खाय प्यायचं. म्हणून ज्या डिपार्टमेंटला प्रजेच्या खाण्यापिण्याची व्यवस्था सोपवली हे आवश्यकच आहे. खाल्लंच नाही तर बुभुक्षितैः व्याकरणं न भुज्यते. भूक लागल्यावर काय अभ्यास सुचतो, ती व्यवस्था पाहिजे. पण खाण्यापिण्याने माणसाचा विकास भरभराट नाहीये, त्याला दुसरं पाहिजे. देवाने दुसरं डिपार्टमेंट तयार करत ते ज्ञान विभाग आहे आणि ज्ञान विभागाचे अधिकारी जे त्यांना ऋषी म्हणतात. या संपूर्ण प्रजेच्या सर्व क्षेत्रातील ज्ञानाची व्यवस्था ऋषी पाहतात. स्वयंपाकी भाज्या पाणी करून देईल, पण कोणत्या भाज्या करायच्या हे त्या गृहस्थाला, त्या घरातल्या मुख्य व्यक्तीला सांगावं लागतं. तो स्वयंपाकी मनाने नाही वांग्याची भाजी करीत, त्याला घरच्या मालकाने सांगावं लागतं वांग्याची भाजी कर, तेव्हा तो करतो. तसं हे देव सगळ्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करतील, राहण्याची करतील, सगळं करतील. पण त्यांना त्याविषयीचं ज्ञान कोणीतरी द्यायला पाहिजे. तो ज्ञान विभाग सोपवला, ज्यांच्यावर त्यांना ऋषी म्हणतात. ऋषयो द्रष्टारः. त्यांना भूत भविष्य वर्तमान तिन्ही काळ प्रत्यक्ष डोळ्यापुढे दिसतात, त्यांना ऋषी म्हणतात.
आता मला आपण सर्वजण माझ्या डोळ्याने प्रत्यक्ष दिसतात, पण इथे कोणते श्रोते उद्या येतील हे आता दिसत नाही. आज बसले तेवढेच दिसतात, उद्या कोणते येतील नाही सांगता येत. बरं, उद्या तुम्ही मला विचाराल काल कोण कोण होते, एकाचंही नाव पाहत नाही, मी तेही सांगू शकणार नाही. भूतकालीन मी सांगू शकणार नाही, भविष्यकालीन सांगू शकणार नाही. थोडं बहुत वर्तमान काळाबद्दल समोर प्रत्यक्ष आहे ते बोलू शकेल. ज्यांना तिन्ही काळातलं वर्तमान काळासारखं स्पष्ट अखंड दिसतं त्यांना त्रिकाल ज्ञानी म्हणतात. त्रिकाल पाहणारे द्रष्टे त्यांना म्हणतात. ऋषी शब्दाचा द्रष्टा असा अर्थ आहे. असे ऋषी निर्माण आपल्याला भूतकाळाचा अंदाज घेऊन वर्तमान काळी जगावं लागतं. बाजारातून लाल मिरच्यांचं ते तिखट आणलं, ते किती तिखट आहे कमी तिखट आहे काय काही कळत नाही आणल्याबरोबर. मग आपण त्या इतक्या भाजीला इतकं तिखट पाहिजे समजून घातलं, भाजी अतिशय तिखट झाली. आता उद्या स्वयंपाक करताना काल इतकं तिखट घातलं तर भाजी फार तिखट झाली हे आठवतो स्वयंपाकी आणि आज दुरुस्त होतो. भूतकाळ कळल्याशिवाय वर्तमान काळ दुरुस्त नाही करता येत. आणि काल जेव्हा तिखट झालं ते खाल्लं आपण, तेव्हाच मनाशी ठरवलं उद्या जरा कमी तिखट वापरलं पाहिजे. म्हणजे वर्तमान काळात माणूस भूतकाळाचा रेफरन्स घेतो, भविष्य काळाविषयीचा अंदाज बांधतो आणि 3 काळात मनुष्य प्राणी एकाच वेळी जगतो. आता ह्या भगिनी खूप सगळ्या प्रपंचही करतायत, परमार्थही करतायत. आता प्रवचन संपवून आपण घरी जाऊ, उशीर होईल. गेल्यावर कुठे स्वयंपाक करा म्हणून त्यांनी अर्ध्याहून जास्त स्वयंपाक करून ठेवला नाही. ही व्यवस्था 3 काळात जगण्याची व्यवस्था माणसालाच आहे. वेळ होणार नाही. आजच्या दिवस संध्याकाळच्या गरम पोळ्यापेक्षा दुपारी पोळ्या करून ठेवल्यात, संध्याकाळची तयारी. असं गाई म्हशी नाही करीत. आता समोर एक मेंढी चारा टाकलाय, संध्याकाळसाठी ठेवू थोडासा नाही. त्यांना एकच काळ कळतो, फक्त मनुष्य प्राणी 3 काळ कळतात. आणि ही सगळी आपल्या कळण्याची व्यवस्था ज्यांनी केली ते ऋषी आहेत. सगळं तृणधान्य आहे, खूप गवत उगवतं, सगळ्याला काही काही बी लागतं, पण त्यातले गहूच खाद्य आहे, तांदूळच खाद्य आहे. हे आपल्याला कोणी शिकवलं मला सांगा? गहू नावाचं बी विषारी नाहीये हे आपल्याला कोणी शिकवलं? खाण्यापिण्याविषयीचं ज्ञान, पोराबाळांच्या संगोपनाचं ज्ञान, आपल्या आरोग्याला सांभाळण्याचं ज्ञान, खाण्यापिण्याशिवाय मनुष्यपणाच्या उद्धाराचं ज्ञान, सगळ्या क्षेत्रामधला ज्ञान विभाग ज्यांनी सांभाळला ते ऋषी आहेत. हा ज्ञान विभाग आहे आणि ऋषी त्या ज्ञान विभागातले अधिकारी आहेत. तिसरं, आपलं सगळं चांगलं झालं, आता खाण्यापिण्याची सोय झाली, शिकण्याची झाली, सगळं झालं, आपण तब्येती चांगल्या राहिल्या पाहिजे ना. म्हणून एक स्वतंत्र आरोग्य विभाग. बरं, आपणच झालो फक्त घरात, कोणाच्याच घरात पोरच जन्मले नाही, मग आपण कशासाठी जगायचं? माणसांची परंपरा चालू राहिली पाहिजे का नाही? नाही ते एवढे वेळ उपनिषद शास्त्र निर्माण करून आपण
शिकलो, पुढे काही प्रजाच नाही, मग तेवढं सर्व व्यर्थ नाही करायचं. म्हणून माणसांची परंपरा सुरू राहिली पाहिजे, सगळ्याच प्राण्यांची परंपरा सुरू राहिली पाहिजे. म्हणून पुढच्या निर्मितीची जबाबदारी कोणावर तरी सोपवली पाहिजे आणि त्या शिस्तीने पुढच्या पिढीची निर्मिती माणसांनी, पशुपक्ष्यांनी, सर्वांनी करावी. सगळ्यांच्या आरोग्याची देखभाल करावी. आपल्याला ज्यांनी वाढवलं त्याचं अखंड स्मरण ठेवावं, कृतज्ञ राहावं. पुढे ज्यांना आपल्याला मोठं करून जग चालवण्याची जबाबदारी द्यायची आहे त्यांना आवश्यक ते शिक्षण आपण द्यावं. त्यांना त्या प्रकारच्या भावना उत्पन्न करून द्याव्या. हा एवढा जो विभाग आहे प्रजा निर्मितीचा आणि आरोग्य सांभाळण्याचा, आणि हा प्रजातंतू तुटून न जाईल याची जबाबदारी ज्यांच्यावर सोपवली ते अधिकारी म्हणजे पितर आहेत, लक्षात ठेवा. या पितरांमधला प्रमुख पितर आर्यमा नावाचा आहे. पितृलोकी तो असतो. एवढे 3 विभाग निर्माण केले. यातला मला एकच मुद्दा बोलायचा आहे. ज्ञान विभाग ऋषींवर सोपवला. ऋषी सार्वजनिकपणे समुदायाला उपदेश देतात. सगळे एकदम सारखे विकसित होत नाही. त्यांच्या प्रारंभाप्रमाणे बुद्धी कमी जास्त आहे. पण ही ऋषी परंपरा, ज्ञानदानाची परंपरा सतत सुरूच राहिली पाहिजे. मग ती सुरू राहायची असेल तर त्या मूळ ऋषींच्या इतके विद्वान कोणीतरी तयार झाले पाहिजे. मग उत्तम बुद्धी, सात्विक बुद्धी असणारे जे आहे असे निवडले जातात आणि ज्ञानदानाची परंपरा सुरू राहते. ज्ञानदानाची भूमिका सर्वसामान्यपणे घेतात, त्यांना संत म्हणतात आणि वैयक्तिक मार्गदर्शन करून विकास साधून देतात, त्यांना गुरु म्हणतात. त्यातून परमात्म्याचं ज्ञान करून देतात, त्यांना सद्गुरु म्हणतात. कोणतंही ज्ञान करून देणारा गुरुच आहे. पूर्णाची पोळी कशी करायची हे सांगणारा सुद्धा गुरुच आहे. पण परमात्मा, ईश्वर, देव, ब्रह्म यांच्याविषयी जो सांगेल तो सद्गुरु आहे. नाशिवंत विभागाची माहिती देणारे गुरु आहेत आणि अविनाशी प्रांताचं ज्ञान देणारे सद्गुरु आहेत. सत म्हणजे अविनाशी, कायम स्वरूपी असणारी वस्तू. त्याला ब्रह्म म्हणा, परमात्मा म्हणा, आत्मा म्हणा, हे अविनाशी आहे. याचं ज्ञान करून देतात ते सद्गुरु आहे. आपला देह विनाशी आहे. भाजीपाला, कपडे, लत्ते सगळं विनाशी आहे. या विनाशी वस्तूचं ज्ञान व्हावं लागतं, त्याच्याशिवाय वागता नाही येत. कोणीतरी इथे एक शर्ट आणून ठेवला, तो कसा घालायचा याची माहिती पाहिजे का नको मला सांगा. तो डोक्याला बांधायचा का पायात घालायचा, ही सुद्धा माहितीच आहे. शर्ट फाटून जाणार आहे, विनाशी आहे, पण त्याच्या वापरण्याची सुद्धा माहिती व्हावीच लागते. कढी केली, बासुंदी केली, ही वेगळ्या वाटीत वाढली पाहिजे हे तर कळलं पाहिजे का नको. हे सांगावं लागेल. 2 वाट्या गॅस, एक कढीला द्या, एक बासुंदीला द्या, हे विनाशी गोष्टी आहेत. पण याची सुद्धा माहिती द्यावीच लागते, ज्ञान द्यावं लागतं. विनाशी क्षेत्राबद्दलची माहिती देऊन दैनंदिन जीवन सुखकर करणारे ते गुरु आहेत सगळे. पण परमात्मा वस्तू, आपला आत्मा, आपला जीवात्मा, ब्रह्म वस्तू
हे अविनाशी आहे, हे कधीच संपत नाही. जो हे सर्व होऊनी असे परी सर्व नाशिले न नासे, अक्षरे कुशिले न कुसे अर्थो जैसा. ही सगळी सृष्टी विनाशी एक दिवस संपून जाईल, पण ज्याने निर्माण केली जो सृष्टी रूप झाला तो अविनाशी परमात्मा नष्ट नाही होणार. ही सृष्टी आपण कागदावर फलकावर पाटीवर अक्षरे लिहितो, त्या अक्षरासारखी सगळी सृष्टी आहे. लिहिलं काय आकाश शब्द मी पाटीवर लिहिला, खडून पाटीवर लिहिला आकाश. आपल्याला त्याचा अर्थ कळला, आकाश म्हणजे काय सगळ्यांना कळतोय, शब्द ओळखीचा आहे. आता मला नको तो शब्द माझ्या पुढे, खडक्याने मी तो लिहिलेली अक्षरे पुसून टाकली. मी अक्षरे पुसून टाकली तरी अर्थ पुसला गेला का सांगा. मी लिहिलेल्या आकाश शब्दाचा अर्थ तुमच्या डोक्यात जो आला तो तुमच्या डोक्यातला अर्थ मी नाही पुसू शकले फडक्याने. अक्षरे पुशिल्या न पुसे अर्थू जैसा. ही सृष्टी अक्षरांच्या सारखी आहे. भूतलावर लिहिलेली आपण सगळी अक्षरे आहोत. ही संपून जातील, पुसली जातील, मिटतील, नष्ट होतील. पण यांचं जे मुख्य स्वरूप परमात्म स्वरूप आहे तो परमात्मा या सर्व रूपाने बसला आहे. तो परमात्मा नष्ट नाही होणार. दुसरा दृष्टांत, सोनाराने सोन्याचे खूप अलंकार तयार केले. पाटल्या, बांगड्या, मणी, माळा, अंगठ्या, मुकुट, काय काय खूप अलंकार केले. सगळे सोन्याचेच केले. आता एक दिवस त्याला असं वाटलं इतके अलंकार सांभाळायला वेगवेगळ्या डब्या पाहिजे. अंगठ्या, माळा वेगवेगळ्या डब्यात ठेवाव्या लागतात. किती डबे करून मी हे एकाच ठिकाणी ठेवता आले तर बरं नाही का. एका ठिकाणी जर ठेवायचे असले तर वेगवेगळ्या आकाराचे अलंकार असून चालत नाही. मग तो काय करतो, ते अलंकार तापवून सोनं गाळतो. सगळे अलंकाराचे आकार संपून गेले, सोनं संपलं. ते जेवढे त्यांनी 2 किलोचे अलंकार बनवले होते, गाळले तरी 2 किलो सोनं कायम आहे. अलंकार रूप आकार संपवल्याने ज्यांचा तो आकार आहे ते सोनं संपत नाही, लक्षात ठेवा. अलंकारपणा विनाशी आहे आणि सोनेपणा अविनाशी आहे. याप्रमाणे परमात्मा सृष्टीरूप झाला, त्याने निर्माण केली. हे आकार सगळे संपतील, ही सृष्टी संपून जाईल. पण ही सृष्टी ज्याची आहे तो तसाच राहील. तो तसा राहील. ते सोनं ही सत्वस्तू आहे. आकार असत वस्तू विनाशी वस्तू आहे. सोने अविनाशी वस्तू आहे. त्या सोन्याचं ज्ञान सोनाराला होतं म्हणून अलंकार काढून टाकले, आकार मोडून टाकले तरी सोनाराला दुःख नाही होत. तो म्हणतो माझं काहीच नुकसान नाही झालं. पण अलंकार घालणाऱ्याला सोन्याची कळत नाही महती काय आहे. अरे अरे माझ्या पाटल्या मोडल्या रडतो. म्हणजे आकार गेल्याने त्याला वाटतं सर्वस्व गेलं. आणि सोनाऱ्याला खरी दृष्टी आहे म्हणून आकार गेले तरी सोनार रडत नाही, लक्षात ठेवा. आणि अलंकार घालणाऱ्या सोनाराच्या दृष्टीने अज्ञानी ते आकार मोडल्याबरोबर रडतात. परमात्मा ज्ञानोबा शिकवत आहे, अक्षरे पुशिल्या न पुसे अर्थू जैसा. अक्षराची जी आकृती आहे ती विनाशी आहे, पण ते अक्षराने जो शब्द सांगितला त्याचा अर्थ अविनाशी आहे. म्हणून आकाश शब्द पुसून टाकला
तर हे आकाश म्हणून आपल्याला जे कळालंय ते तसंच कळालेलं राहतं. एवढं सगळं ज्ञान हे जे कोणी देतील हे अविनाशी वस्तूचं ज्ञान देणारा सद्गुरू आहे आणि विनाशी वस्तूची माहिती देणारा गुरु आहे. अविनाशी वस्तूचं ज्ञान द्यायचं फार सखोल, फार बारकाव्याने सूक्ष्म द्यायचं असेल तर ज्याची बुद्धी तेवढी सूक्ष्म आहे, जेवढी तल्लख आहे, ज्याची प्रतिभा उत्तम आहे, त्याला ते देता येतं. सर्वसामान्य असणाऱ्याला एवढा बारीकपणा कळत नाही, पण त्यांनाही तर त्या दर्जात आणायचं आहे ना. म्हणून आधी खालच्या स्तरावरचा बोध करून त्यांना सन्मार्गात आणायचं. एवढी जबाबदारी पार पाडेपर्यंत ते ज्ञान देणाऱ्याला संतपणा आणि वैयक्तिक बारकावे शिकवायला तो लागला की त्याला सद्गुरू म्हणा. संतच सद्गुरू असतात, पण संत भूमिकेवर ते तसं वागत नाही. इतका बारकावा नाही सांगत, सर्वांना सामान्य बोध आणि वैयक्तिक सूक्ष्म बोध. आणि आपणासारखी करीत तात्काळ आपल्या योग्यतेचं त्या श्रोत्याला ते बनवतात. तो सच्छिष्ट आणि असं सांगणारा तो सद्गुरू. या सद्गुरूचा मोठेपणा शब्दांनी सांगणं अवघड आहे. अविनाशी वस्तू कळवून देणाऱ्याची काय किंमत आपल्याला कळू शकते. आपण त्या दर्जात जायला पाहिजे, तसे होण्याचा प्रयत्न केला पाहिजे, म्हणजे आपल्याला सद्गुरूची किंमत कळू शकते. सद्गुरूंच्या सद्गुणांचं काही वर्णन आणि ते जगाला ज्ञानी करण्याकरता जे करतात, अविनाशी वस्तूचं ज्ञान ते जेव्हा देतात तेव्हा त्यांच्या कार्याचंही वर्णन आपण शिकावं, त्याचा थोडासा अभ्यास करावा, निदान अंदाज घेऊन तरी आपण त्या मार्गात यावं. एवढ्या सद्विचाराने ही माला आयोजित करणाऱ्यांनी ही माला आयोजित केली आहे. मी त्या सर्वांचं अभिनंदन करते. आणि सद्वस्तू दाखवी तो सद्गुरू. ते कोणतं ज्ञान देतात? समर्थ रामदास स्वामी म्हणतात, पहावे आपणाशी आपण या नावं ज्ञान. आपण दासबोध शिकता त्यातल्या काही मार्मिक वचनांचं कधी विस्मरण होऊ देत नाही. ज्ञान म्हणजे काय? फार सोपी व्याख्या केली. पहावे आपणाशी आपण या नावं ज्ञान. पहावे म्हणजे ओळखावे. पहावे हे क्रियापद पद सामान्य आहे, अर्थ खूप वेगवेगळे आहेत. मी केला लाडू तयार, कसा झाला काय झालं जरा कळलं तर बरं वाटतं मला, म्हणून तुम्ही आले विचारलं, पहा हो लाडू कसा झाला. डोळ्यांनी पाहून नाही सांगायचं, लाडू कसा झाला पहा हो, याचा अर्थ तो खाऊनच ठरवा, याची रुची घ्या असा अर्थ आहे. म्हणून पाहणीचा लाडूशी संबंध येतो तेव्हा रुची घेणे असा अर्थ होतो. एखादी मुलगी लग्नासाठी ठरवली आपल्या पोरासाठी, कशी आहे हो मुलगी? सुंदर आहे, खूप सुंदर आहे, हो खूप सुंदर आहे. मग मला 2-4 सुंदर भगिनी माहीत असतात, मग मी म्हणते त्या ताईसारखी सुंदर का? नाही हो, त्याहून जास्त. मग त्या सुमनसारखी सुंदर का? अहो तिच्याही पेक्षा सुंदर. मी 5-7 जणींचे नावं सांगते, तितकी ती सुंदर आहे का विचारते, त्या उत्तर देतात त्याहून सुंदर. मग नक्की कशी? ताई आता ती तुम्ही प्रत्यक्ष पहा म्हणजेच तुम्हाला कळेल. इथे डोळ्यांनी पाहणे असाच अर्थ आहे. तो गायक काय छान गातो पहा तर खरी एकदा. हे गाणे गायक पाहण्याचा विषय नाही, तो ऐकण्याचा आहे.
म्हणून इथे पाहणे शब्दाचा अर्थ ऐकणे असा आहे. तो का असा लंगडत चालतो पहा बरं जरा. इथे तपासा असा अर्थ आहे. तो का लंगडतोय हे डोळ्यांनी पाहून नाही कळत, हाताने नाही कळत, डॉक्टरच्या ज्ञानाने ते कळतं. तिथे तपासणे असा अर्थ आहे. म्हणून पाहणे क्रियापदाचा अर्थ वेगवेगळा वेगळ्या क्षेत्रात आहे आणि पाहण्याचा मुख्य अर्थ सगळ्याच क्षेत्रात अनुभव घेणे असा आहे. अर्थ पहा म्हणजे अनुभव, लाडू पहा म्हणजे अनुभव, गाणं पहा म्हणजे अनुभव. अनुभवणे हा त्याचा सार्वभौम अर्थ आहे. आणि बाकी क्षेत्रात तो वेगवेगळ्या प्रकाराने अनुभवायचा. कधी जिभेने अनुभवायचा, कधी डोळ्याने, कधी कानाने. पहा ही चादर किती मऊ आहे. आता काय डोळ्याने नाही कळत, हातच फिरवून पाहावं लागतं. स्पर्शाने म्हणजे जाणा, पहा म्हणजे जाणा. सद्गुरु विषयीची संपूर्ण माहिती आपल्याला पाहायची आहे, ते ज्ञान करून घ्यायचं आहे. आणि सद्गुरूंच्या त्या मोठेपणाचा, उदात्तपणाचा आपल्याला अनुभव घ्यायचा आहे. यासाठी ज्ञानेश्वर माऊली सद्गुरूंबद्दल काय काय बोलते हे आपण या 5 प्रवचनांमध्ये शिकण्याचा प्रयत्न करू. गुरुविषयीची एक निष्ठा आपल्याजवळ तयार होईल. इतके चांगले का हो गुरु, इतकं चांगलं कल्याण करतात का ते आपलं, याची एकदा खात्री पटली म्हणजे आपली गुरुभक्ती दृढ होते. आणि भक्ती दृढ झाल्याशिवाय आपण त्यात टिकून राहू शकत नाही. टिकून राहायचं असेल तर आपली निष्ठा प्रबळ व्हायला पाहिजे. निष्ठा प्रबळ व्हायची असेल तर आपल्याला खूप प्रकारे त्याची जवळीक साधून यथार्थ ज्ञान करून घेण्याची गरज आहे. माऊलीने अशा बाहेरीच्या ओव्या गेल्या गुरूंच्या बद्दलच्या आपल्या या व्याख्यानांमधून आपण त्या पाहत राहणारच आहे. अगदी पहिल्याच अध्यायात ज्ञानेश्वरीत प्रवेश करू आपण. जिथे गुरूंचं पहिलं वर्णन येतं, कोणत्याही ग्रंथामध्ये सुरुवात नेहमी स्तवनाने वंदनानेच असते. ज्ञानेश्वर माऊलीने ज्ञानेश्वरीत सुद्धा वंदनाने, स्तवनाने सुरुवात केली. ओम नमो जी आद्या, ओळखीची ओवी, पहिलीच ओवी ज्ञानेश्वरी. ओम नमो जी आज्ञा, आद्या वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. गणेशाचं वर्णन आहे. अधिष्ठानावर भगवान गणपती आहेत म्हणून मी या ओळीने प्रारंभ केला आहे. ओम ब्रह्माचं स्मरण आहे. ओम हा मंगल सांगणारा शब्द अर्थ आहे. तो एक अक्षरी शब्द आहे. ओम हे एक अक्षर आहे, त्याला परिपूर्ण अर्थ आहे म्हणून तो शब्दही आहे. नुसत्या अक्षराला अर्थ नसतो. वाक्यात त्याचा उपयोग करून एखादं तत्व तो सांगत असेल तेव्हा ते अक्षर शब्दरूप होतं आणि शब्दांना अर्थ असतो. ओम अक्षरच आहे पण त्याचा एक ठरलेला अर्थ आहे म्हणून तो एक अक्षरी शब्द आहे. राम 2 अक्षरी शब्द आहे. माधव 3 अक्षरी शब्द आहे. वासुदेव 4 अक्षरी शब्द आहे. ओम 1 अक्षरी शब्द आहे. तो ब्रह्म अर्थ आहे. ओंकारश्चाथ शब्दश्च द्वारेतौ ब्रह्मण पुरा.
कंठम भित्वा विनिर्यात तस्मान मांगलिका उभव. ओम आणि अथ हे दोन शब्द सृष्टी निर्मितीच्या वेळेला विधाता म्हणजे ब्रह्मदेव त्याच्या कंठाचा भेद करून बाहेर आले. ब्रह्मदेवाने प्रयत्नपूर्वक तोंडाने नाही उच्चारले. त्या दोन शब्दांची इतकी ताकद आहे. कंठामध्ये, कंठ म्हणजे हा इथला भाग, इथे हात लावून पहा गळ्याला एक कडक असं हाड लागतं. त्या जागी स्वरयंत्र सुरक्षित आहे आणि जिथे सुरक्षित आहे स्वरयंत्र त्या ठिकाणी वाणीचे सगळे शब्द तयार होतात. परिपूर्ण तयार होणारा शब्द तिथे होतो. तिथून विखर नावाचा वायू आहे. तो कंठात तयार झालेल्या शब्दाला तो वायू पुढे पुढे लोटतो. लोटीत लोटीत तो ओठापर्यंत त्याला आणतो. तेव्हा आपले ओठ विलग होतात, मिटलेले असतात. त्या वायूचा परिणाम म्हणून ओठ उघडले जातात आणि लोटीत लोटीत आणलेला जो शब्द आहे त्या ओठांनी मोकळ्या केलेल्या द्वारातून बाहेर पडतात. विखर वायूच्या साहाय्याने ते कंठामधले शब्द बाहेर स्पष्ट रूपाने कळू लागतात. म्हणून स्पष्ट रूपाने उच्चारल्या जाणाऱ्या शब्दांना वैखरी वाणी असं नाव आहे. आता मी बोलते, आवाज जो ऐकू येतोय माझी वैखरी वाणी आहे, पण माझ्या तोंडातून श्रोते हो असा शब्द जो निघाला तो या कंठात तयार झाला. परिपूर्ण रचना तिथे होते. शब्द खालून येत राहतो. मूलाधार चक्रापासून शब्द वर येत राहतो. संपूर्ण वायू स्तंभ आहे तिथे. तो वर 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 येतो. वर येता येता थोडक्यात सांगते, कख ग ग छ छ ज ष य ही जी अक्षर आहे ही सगळी खाल म्हणजे व्यंजने आहेत. कोणत्याही व्यंजनाचा उच्चार करता येत नाही. तो लंगडा आहे. आपण म्हणतो ना म लंगडा काढ, हलंत कर. काय लिहिलं आपण? देवम असं लिहिलं तर देव पूर्ण अक्षर लिहितो आणि मचा पाय मोडून टाकतो. त्या मचा पूर्ण उच्चार करताच येत नाही. देवम मचा उच्चार पूर्ण नाही झाला, होत नाही. त्याचा उच्चार पूर्ण करायचा असेल तर त्याच्या स्वर मिळावा लागतो. त्या हलंत लंगड्या म मध्ये व्यंजनामध्ये अ मिळाला म्हणजे लंगडा म अधिक अ मिळून पूर्ण म होतो. आता म असं म्हणता येतं. त्याच्यात ई मिळाली तर मी शब्द तयार होतो. कोणता तरी स्वर मिळावा लागतो. सगळ्या स्वरांची व्यवस्था कंठात आहे. खालून सगळी व्यंजने येतात. कंठामध्ये त्याला आवश्यक तशा गरजेप्रमाणे स्वर मिळतो. व्यंजन पूर्ण होतं आणि तसा पूर्ण इथे शब्द अक्षर तयार होऊन विखर वायूने बाहेर येतो. याप्रमाणे वाणी तयार होते. कंठम भित्वा विनिर्यात ब्रह्मदेवाच्या कंठाचा भेद करून, कंठाचा भेद म्हणजे इथे शब्द पूर्ण तयार झालेला आहे. अक्षरे उच्चारता येतील अशी व्यवस्था स्वरयंत्रात झालेली आहे. या ठिकाणी भेद केला गेला. इथेच द्वार उघडं झालं. विधात्याला तोंडापर्यंत येऊन बोलायची गरज नाही. इथूनच ते निघाले आणि ते इथूनच निघण्याचं कारण आहे ते मंगल शब्द आहेत दोन. ते ब्रह्मरूप आहे. ब्रह्म वाणीचा विषय नाही. ब्रह्माचं वर्णन नाही करताय.
म्हणून ब्रह्मशब्द सुचवणारा ओम इथून निघण्याच्या पूर्वी जिथे तयार झाला तिथूनच बाहेर पडला. 2 अक्षर 2 शब्द बाहेर पडले. एक शब्द अथ आणि दुसरा ओम. वेद मंत्रांचा प्रारंभ ओमने होतो. स्मृती ग्रंथांचा, शास्त्र ग्रंथांचा, संत वाङ्मयाचा यांचा प्रारंभ अथने होतो. दोन्ही आरंभ करणारे मंगल शब्द आहेत. ब्रह्मदेवाच्या मुखातून आले. मुख्य इंद्रियांच्या स्पर्शाशिवाय आले म्हणून अत्यंत मंगल आहे. ब्रह्मरूप आहेत ते दोन्ही शब्द. स्मृती ग्रंथात अथ वापरतो. अथ पंचदशोऽध्यायः, अथ द्वितीयोऽध्यायः, म्हणजे दुसऱ्या अध्यायाला प्रारंभ करतो असा अर्थचा अर्थ. प्रारंभ दुसऱ्या अध्यायाचा, प्रारंभ 12व्या अध्यायाचा. भगवद्गीता स्मृती ग्रंथ आहे म्हणून श्लोकांच्या अध्यायाच्या सुरुवातीला अथ शब्द वापरतात. मगाशी म्हटलेला शांतीपाठ सहना भवतु याची सुरुवात ओमने आहे. सहना भवतु श्रुती मंत्र आहे म्हणून त्याची सुरुवात ओमने. सगळ्या श्रुती जेवढ्या वेदांचे वचन आहे ते ओमने सुरू करायची. स्मृती ग्रंथ स्तोत्र संत वाङ्मय अथने याप्रमाणे 2 शब्द सांगितले ते मंगल आहेत. ओम. ज्ञानेश्वर महाराजांनी श्रुतीचा उल्लेख ब्रह्मस्मरण करायसाठी मंगल ओमने केलाय. ओम नमोजी आज्ञा. तो अर्थ नाही आता सांगायचा, आपला तो विषय नाही. ओम नमोजी आज्ञा. नमो म्हणजे नमस्कार असतो. ब्रह्माच्या स्मरणाचं एक मंगल आहे आणि नमस्कार रूपाचं दुसरं मंगल आहे. अशी 2 मंगले या ज्ञानेश्वरीच्या प्रारंभी आहेत. संपूर्ण भगवद्गीता वेदाचं सारच आहे म्हणून ती वेदातून वेगळी नाही सुचवण्यासाठी ओमचा उल्लेख आहे. आणि तो स्मृती ग्रंथ आहे. संतांच्या मुखातून आला, ईश्वराने सांगितला आणि म्हणून नमन रूप बंधन प्रारंभ आहे, शुभारंभ आहे. तो शांती मंत्र आहे. ओम नमो. आद्या म्हणजे प्रथम देव म्हणून गणपती. तो गणपती वैदिक देवता आहे. तो माझ्यासारख्या प्रवचनकाराला वाटला म्हणून त्यांनी नाही मांडला, त्यांनी नाही बनवला. तो प्रत्यक्ष ईश्वर निर्मित आहे आणि जगाच्या प्रारंभीचा देव आहे म्हणून आज्ञा. वेदांनी सुचवलं आहे, वेद प्रतिपाद्य. तो नेहमीच विजयी, कधीच गणपतीचा पराभव नाही. आता तुझ्याच्याने नाही काम होत रिटायर होऊन असं नाहीये. गणपती अजून चालूच आहे. तुझं वय झालं आता 60 वर्ष 70 वर्ष, आता तू राजीनामा दे, नाही तर आम्ही तुला काढून टाकतो. असं गणपती बाबत नाही. म्हणून अखंड विजयी. कोणी विजयी आहे हे सांगण्यासाठी जय शब्द वापरतात आणि कधी त्या जयमध्ये पराजयाची शक्यता असते ती नाही सांगण्यासाठी जय शब्द 2दा म्हणतात. जय जय स्वसंवेद्या. त्याचे आपल्याला ज्ञान होणं अवघड आहे, त्याची कृपा झाली तर आपण गणपतीला जाणू शकतो. नाही मग गणपतीला कोण जाणतं? तो स्वतःला जाणतो. त्याला वाटेल की याला मी कळलो पाहिजे तर तो कृपा करील आणि स्वतःला समजवते. यमे वैष वृणुते तेन लभ्या तस्य एषा न विवृणुते तनु स्वाम. श्रुती आहे. परमात्मा वस्तू आद्य देव ईश्वर
हे स्वतःला पुढे करतील तेव्हाच कळतं, आपल्या ताकदीने कळत नाही. विदर्भात भुलाबाईचा एक खेळ आहे, आश्विन महिन्यात करतात. भाद्रपदाच्या पौर्णिमेला भुलाबाई बसवायची, आश्विनाच्या पौर्णिमेला समाप्ती करायची. भुलाबाईची गाणी आहेत, रोज महिन्याभर ती गाणी म्हणायची. लहान भगिनी, मोठ्या भगिनी, लहान पोरी गोळा करायच्या, सगळ्यांनी गाणी म्हणायची. ज्यांच्या घरी गाणी आहे त्यांनी प्रसाद वाटायचा, तो प्रसाद डब्यात झाकून आणायचा, तो डबा समोर वाजवायचा. त्यात बासुंदी भरली असेल तर वाजवता नाहीये, नुसताच धरायचा पुढे. त्या सगळ्या गाणी म्हणणाऱ्याला सांगायचं, ओळखा याच्यात काय खाऊ आहे असं. मग वाजवा मोकळ होतो. मग वाटतं त्याच्यात शेंगदाणे, असं वाटतं याच्यात काही चिरंजीचे दाणे, असं वाटतं खडी साखर असेल. वेगवेगळा आवाज येतो. मग कोणी म्हणतं लाडू आहे, कोणी म्हणतं वड्या आहे. आणि जो डबा वाजवतो तो म्हणतो नाही, फुटाणे नाही. एखादा असा नवीन काही पदार्थ भरलेला असतो, आवाजाने ओळखता येत नाही, तो वाजवून दाखवता येत नाही. मग सांगायचं, विचारायचं त्या डबा वाजवणाऱ्याने, हारले का तुम्ही आता, नाही ना ओळखता येत. मग त्या सगळ्यांनी म्हणायचं, आता तुम्हीच सांगा काय. मग त्यांनी सांगायचं, डब्यात श्रीखंड आहे. म्हणजे डब्यात काय आहे झाकलेलं, हे ज्याने डबा भरला त्यांनी सांगितल्याशिवाय ओळखता येत नाही. याला स्वसंवेद्य म्हणतात. ज्यांनी ते तयार केलंय, ज्यांनी ते त्यात झाकून ठेवलंय, ते फक्त त्यालाच माहित आहे. बाकीच्यांनी खूपही तर्क केले तरी नेमकेपणाने नाही ओळखता येत. नेमकेपणाने गुप्त असलेली झाकलेली गोष्ट जर ओळखायची असेल, ती ज्याने भरली आहे त्यांनी सांगावी लागते. ही फक्त त्यालाच माहित आहे. तसं भगवान गणपती आद्य देव नक्की कसा आहे नाही ओळखताय. आपण अंदाज करू 4 आहेत, पण नेपाळमध्ये गेला तर त्याला 6 हात आहे, लक्षात ठेवा. मग गणपतीला नक्की हात किती. ब्रह्मरूप गणपतीचं वर्णन केलं तर त्याला सहस्र बाहू आहे, 1000 हात. मग त्याला नक्की हात किती आहे हे मलाही माहित नाही. खूप प्रवचन करते, पण गणपतीला नक्की हात किती मला नाही माहित. एखादा विद्वान श्रोता सांगा किती आहे नक्की हात, कोणालाच माहित नाही. मग गणपतीला हात नक्की किती आहे हे कोणाला माहित आहे, हे फक्त गणपतीलाच माहित आहे. ते त्यांनीच सांगावं की मला इतके हात आहे. स्वसंवेद्य. ज्यांनी ती निर्मिती केली आहे फक्त त्यालाच ते माहीत असणे, आणि त्याच्या कृपेने बाकीच्यांना. आता गणपतीने आपल्याला येऊन सांगितलं, बाबा मला 6 हात आहे, आपल्याला कळलं. आता त्याला त्याचं माहीत आहे, त्याच्याच मुखाने त्याने आपल्याला सांगितलं, त्याला सत्य समजायचं म्हणजे आपल्याला कळलं. स्वसंवेद्य म्हणजे त्याचं त्यालाच माहीत, आणि त्याने प्रसन्न व्हावं आणि दुसऱ्याला सांगावं. ज्याला प्रसन्न होऊन त्याने सांगितलं त्याला माहीत होतं. असा गणपती आद्य देव नक्की कसा आहे, स्वसंवेद्य आहे असं ज्ञानोबा सांगताय. मग आपल्याला कधीच नाही का कळणार, कळेल ना. गणपतीचे भक्त व्हा, तो प्रसन्न होईल. प्रसन्न झालं की सांगतो. एखाद्या खूप धनाढ्य पुरुषाचा एक पुत्र आहे, खूप संपत्ती आहे, ती करोडोनी मोजता नाही, ती अब्जाने मोजावी लागते. इतकी अफाट संपत्ती त्या मनुष्याजवळ आहे. त्याला एक पोरगा झाला, हा अब्जाधीश आहे. त्याचं पोरग ते जन्मल्याबरोबरच अब्जाधीश आहे का नाही सांगता.
त्याला नोकरी करावी लागते का? IT कंपनीत जावं लागतं का? काही चोऱ्या कराव्या लागतील का? त्याला कोणी पैसे आणून द्यावे लागतील का? तो जन्मताच अब्जाधीश आहे, पण त्याला माहित आहे का मी अब्जाधीश आहे? त्या बाळाला माहित आहे का की मी अब्जाधीश आहे? त्याला केव्हा माहित होईल? तो मोठा होईल, सद्गुणी निघेल, जबाबदारीची त्याला जाणीव असेल, तो शिकला आहे, सगळी संपत्ती तो आता सांभाळू शकेल, इतका संज्ञान झाल्यावर त्याचा तो धनाढ्य बाप प्रसन्न होतो की पोरग खूपच छान आहे. तेव्हा ती आपल्या तिजोरीची केली त्या पोराला देतो. तेव्हा त्याला कळतं मी अब्जाधीश आहे, संपूर्ण संपत्तीचा वारस तो आहे असं बाप जाहीर करतो, घोषित करतो. तो बाप एखादं वेडं पोरगं निघालं तर त्याच्या स्वाधीन नाही करीत, बदमाशी चोर लुटारून निघालं तर नाही देत, त्याची पारख करतो. हा सगळं सांभाळण्यास योग्य आहे अशी खात्री जेव्हा होते तेव्हा बाप स्वतःची संपूर्ण संपत्ती त्याला सांगतो, स्वाधीन करतो. अगदी असंच आहे. आपण भक्त हृदयाचे आहोत, सात्विक आहोत, कोणत्याही प्रकारचा दुराचार करीत नाही, कोणाची उपेक्षा करीत नाही, कोणाचा तिरस्कार करीत नाही, जनाला वाईट म्हणत नाही, स्वतः अहंकाराने गिरवत नाही. असे सगळे सद्गुण गणपती आपल्याकडून पाहिल, अशी परीक्षा घेईल आणि मग स्वतःची संपत्ती म्हणजे स्वरूप त्या भक्ताला तो सांगेल. स्वसंवेद्य तो, पण कृपा करून तो भक्तांना स्वतः काय आहे ते सांगतो. जय जय स्वसंवेद्य आत्मरूपा, त्याचा कधीच पराभव. एकच उल्लेख करून थांबणार आहे. समर्थ भक्तांना माहिती आहे, समर्थांनी जगाला तारक मंत्र दिलाय, श्रीराम जय राम जय जय राम. पहिल्यांदा रामाला श्री लावलंय, दुसऱ्यांदा रामाला जय लावलंय आणि तिसऱ्यांदा जय जय लावलंय. स्वतंत्र विषय आहे. जय शब्दाची विरुक्ती केली आहे. रामाचा कधीच पराभव नाही, तो कधी संपत नाही, त्याचं सामर्थ्य कधीच कमी होत नाही. तो ब्रह्मरूप आहे, सत आहे, म्हणून जय जय राम. जगाचं काम करायला देतो तेव्हा ब्रह्म नाही काम करत. ब्रह्माचं शक्ती प्रकट असलेलं रूप म्हणजे ईश्वर आहे. ईश्वराचाही पराभव नाही, एकदाच जय लावलाय, कारण ईश्वर संपतो. जेव्हा जग संपतं तेव्हा ईश्वर संपतो. जगाशीच फक्त ईश्वराचा संबंध आहे. जगच नसेल तर ईश्वर नाही. आपण गाढ झोपतो सुषुप्तीत, आपण असतो का तेव्हा? कोणाला वाटतं मी आहे? असे कोणी तर सांगा, आता नमस्कार करते, झोपेत आपण आहे माहित नाही. मग देव आहे हे तरी माहित आहे का? आज महालक्ष्मी बसल्या, झोपेत कळतं का? देवीचं नवरात्र बसलं, देवी दिसते का झोपेत? काय सृष्टी संपते, सृष्टीला ग्रहण करणारं मन संपतं सुषुप्तीत, म्हणून सृष्टी संपते. आणि एकदा सृष्टी संपली की सृष्टीचा कारभारच राहत नाही, म्हणून सुषुप्तीत देवही कळत. ईश्वर संपतो, जग असेपर्यंत ईश्वर, पण अधिष्ठान रूपाने दागिने घडणं चालू आहे तोपर्यंत सोनार आहे.
नुसतं सोनं असतं तर सोनार कुठून आला? अलंकार येतात तेव्हाच सोनार असतो, नाही तर सोनाराला काही अस्तित्वच नाही. सोनं असतंय पण दागिने घडवायचे नाही तेव्हा सोनारच नसतो, जगच नाही तर ईश्वर कशाला? पण आपल्या सर्वांच्या पेक्षा तो श्रेष्ठ, त्याचा विजय असो म्हणून एकदा जय. नंबर 2 वर जय रामचा ईश्वर अर्थ आहे. राम ईश्वर, राम ब्रह्मा, राम ईश्वर. सुरुवातीचा श्रीराम हो उदात्त सद्गुणांचा राशी आहे, सर्व सामर्थ्य आहे. तो दशरथाचा पुत्र अवतार राम. श्रीराम जय राम जय जय. आपल्याला ब्रह्म कळायपुरती योग्यता नाही म्हणून जय जय राम आपल्याला नाही कळणार. ईश्वर कळायपुरतंही मन मोठं नाही झालेलं, ईश्वर नाही कळणार. पण दशरथाचा पुत्र राम, त्याच्या हातात धनुष्यबाण असतं, त्याचं स्वयंवर सीतेशी झालं, त्याची पत्नी सीता आहे, कळतं आपल्याला. तो वनात गेला कळतो, वन कळतं, तो कळतो. रावण कळतो, रामाने सीतेचं हरण केलं असं समजतं. आपल्या अनुभवातून हे चरित्र आहे. तो अवतार आहे. पहिला अर्थ अवतार. आपणही अवतारच आहोत, पण रामा इतके योग्य नाहीये म्हणून आपल्याला श्री फारसं लागत नाही. रामाला लावले श्रीराम, आपल्यालाही लावतात नाही. काय श्री सुभाषराव, त्याची श्री सुभाष पासून वेगळी आहे, लक्षात ठेवा. श्री लिहायची, तिथे फुल स्टॉप द्यायचा आणि मग तो सुभाष लिहायचा. त्याची श्री वेगळी आहे. पण श्रीराम म्हणताना श्रीरामाला जोडून नाही, लक्षात ठेवा. या सुभाषाचा विजय, सामर्थ्य, प्रताप, सद्गुण तद्रूप नाहीये. लग्न झाला का मोठा झाला, बाप झाला, समाजाला वाटतंय आता नुसतं सुभाष म्हणणं नाही शोधत, लावून द्यायची. पण त्याच्यापासून वेगळी श्री गणेश, श्री दत्त, श्रीराम, त्यांचा संपूर्ण मोठेपणा त्यांच्या अंगभूतच आहे, म्हणून त्यांची श्री तोडून लिहत नाही. अवतार श्रीराम, ईश्वर जयराम, ब्रह्म जय जय राम. तसं जय जय स्वसंवेद्या आणि आत्मरूप. जो कोण ओवी म्हणेल, जो कोण अभ्यास करेल, जो कोण स्वतःही आहे म्हणेल, त्याच्या आत्मरूपच गणपती. गणपती आपल्याला बाहेर नाही, वेगळा आहे. आपले खरं स्वरूप गणपतीच आहे, ज्ञानरूप. अशा तऱ्हेने ज्ञानेश्वरी घेऊन ज्ञानेश्वरी भर जागोजागी गुरु महात्म्य ज्ञानेश्वर महाराज बोलले आहेत. आपण त्याचा जेवढा जमेल एवढा विस्ताराने विचार करूया. आज या ठिकाणी वाणीला विराम देते, आपणा सर्वांना पुनश्च वंदन करते आणि थांबते. कुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय, मारुती ज्ञानेश्वर महाराज की जय, सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.